तर जय शिवराय मित्रांनो, आज चालू आहे आपण युवती गावाला. तर तिथं देवीचे परड्या वगैरे भरायचे असतात. तर आता तुम्हाला कंटिन्यू दाखवतो तिथे कसे वगैरे भरले जाते परड्या, आणि तुम्हाला युवतीतली देवी पण दाखवतो. ते तुळजाभवानीची जे रूप आहे तिथं ते पण तुम्हाला कंटिन्यू दाखवतो. तुम्ही कंटिन्यू ब्लॉगला राहा. तर ओके, चला. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार केला आणि आपण आपल्या प्रवासाला निघालो. तर चला, तुम्ही हे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, छान वाटेल तुम्हाला मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो, यार्डात आलो. यार्डात आपल्या चाचा एक ओळखीचे होते फळेवाला, त्यांच्याकडनं फळं वगैरे घेतले आपण खायला थोडेफार, आणि ते पूजेला पण घ्यायचे होते. तर पूजेला केळी वगैरे घेतली आपण. तर आता तिथून आपण कंटिन्यू आपल्या मंदिराकडे जाणार आहे युवतीला. तर चला, तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा, तुम्हाला छान वाटेल. तर चला. तर मित्रांनो, इटकळपासून आपण डावीकडे वळलं, दिंडेगाव तुळजापूर रोडला वळलो आपण. त्यानंतर आपण कंटिन्यू काळेगावापर्यंत जायचं आहे. काळेगावापासून आपल्याला उजव्या साईडला वळायचं आहे युवती गावाला. तर चला. मित्रांनो, फायनली आपण युवती गावात आलो. त्यानंतर आपण मंदिराकडे जाऊया. आपण डोंगरावरती मंदिर आहे, आई तुळजाभवानीचंच रूप आहे दुसरं. तर आपण तिथं जाऊया, तिथली जत्रा वगैरे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तुम्ही कंटिन्यू हा ब्लॉग बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि बाकीचं व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो, मंदिराच्या महागटलं वगैरे दाखवतो. तर चला, आता आपण मंदिरात जाऊया. तर मंदिरातलं पाया वगैरे पडून घेऊया, आपण दर्शन वगैरे करून घेऊया. तर चला मित्रांनो, तुम्हाला देवी पण दाखवतो आणि तुम्ही पण बघून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही किती आकर्षक दिसते देवी. तर मित्रांनो, आईने उदबत्ती वगैरे ओवाळली. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं. दर्शन करून आता बाहेर जाऊया, आपण परडी वगैरे भरूया. तर चला, तुम्हाला दाखवतो परड्या कसे भरतील. तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. तर मित्रांनो, बाहेर आलो. आता परडींना हळद कुंकू लावलं जातं पहिल्यांदा. त्यानंतर ज्योतवर तेल ओतलं जातं. त्यानंतर पीठ वगैरे ठेवलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो, परड्या वगैरे भरायचं झाल्यानंतर आपण आता तुम्हाला जत्रा वगैरे दाखवतो आणि ह्या मंदिराच्या परिसर वगैरे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. खूप छान आहे, सगळीकडे हिरवळ आहे. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो. लहान होतं तेव्हा होतं. तर मित्रांनो, मंदिरच्या बाजूला पण आपले देवस्थान होते छोटे छोटे. तर त्यांना पण आपण नैवेद्य वगैरे दाखवलं मित्रांनो. आणि आपले पूर्ण मंदिरला पण प्रदक्षिणा घातली आहे. चल मित्रांनो, आता तुम्हाला बाकीचा परिसर दाखवतो मंदिराच्या आणि व्ह्यू पण दाखवतो मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो, हे खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे होम आहे. ह्या होममध्ये बकरे पडले जातात मित्रांनो. तर मित्रांनो, आता मंदिरचा परिसर बघून घ्या. चला, तुम्हाला दाखवतो आता. तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही खेडेगावातले छोटेसे मुलं किती छान आनंद घेत आहेत. तर मित्रांनो,
बाहेरून मंदिर असं दिसतं मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता। तर मित्रांनो बघू शकता शिखरवर किती छान प्रकारे डिझाईन केलेलं आहे। तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झालेलं आहे, तर आता आपण निघालो सोलापूरकडे। तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा। तर चला। तर मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे आपण। तर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिनी ब्लॉग्स 1998 हा अकाउंटला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो।